हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? तर पहा आज काय बनवायचे, आज स्पेशल काय तर साहजिक नवरात्री चालू आहे आणि काल लास्टचा दिवस झाला, तर एक लास्टची व्हिडिओ म्हणून नवरात्रीसाठी स्पेशल किंवा उपवासासाठी स्पेशल अशी डिश मी बनवते आहे। तर मी काय केलं आहे, थोडंसं वरईचं तांदूळ घेतले आणि त्यापासून आपल्याला काय बनवायचं तर ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूया। इकडे घेतलेली मी कढई छान अशी गरम करून घेतली आणि त्यामध्ये घातलेले आहे तूप आणि त्यामध्ये घातलेलं आहे मी वरईचं तांदूळ। तर छान असं खरपूस असं तांदूळ मी तुपामध्ये भाजून घेणार आहे आणि वरईचं तांदूळ ज्यावेळेस आपण भाजून घेतो, जसं आपण रवा छान असा भाजून घेतो सेम त्या पद्धतीने, फक्त रवा जरा जास्त प्रमाणावर भाजला जातो। आपल्याला इथं वरई थोडी कमी प्रमाणावर भाजायची आहे, पण खूप छान अशी भाजून घ्यायची आहे आणि खरपूस अशी होईस तोपर्यंत भाजून घ्यायची आहे। तिचं टेक्स्चर लेवल कलर जो असतो तो चेंज होस तोपर्यंत भाजून घ्यायची आणि पाहू शकता छान अशी वरई तर आपली भाजून झालेली आहे, कलरही चेंज झालेला आहे। आणि मग आता काय करायचं ते इकडे घालायचे एक पळी तेल, थोडंसं तेल घालायचे। तेलामध्ये काय तेल थोडं तापले का तेलामध्ये घालायच्या 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक न चिरता उभे असे मधून 2 तुकडे करून घालायचे। ते बारीक नाही कट करायचे, कारण की आपल्याला काहीतरी युनिक डिश बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला असे अखंड तुकडे टाकून द्यायचे आणि छान अशी मिरची परतून घ्यायची आहे। आणि मिरची छान परतून घेतली का आपल्याला परतायचे ते म्हणजे त्याच्यामध्ये बटाटा। तर बटाटाही छान असा बारीक चिरलेला आहे, मोठा पण नाही केलेला, तोही छान परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे हे तुम्ही आधी तेलामध्ये परतून घ्या, यामध्ये मी परतून नाही घेतलेले, मी डायरेक्ट टाकलेले, पण आधी शेंगदाणे परतून घ्या म्हणजे त्याचा एक क्रंचीपणा राहील, कारण की याच्यामध्ये ते जास्त असे परतले जाणार नाही आहे। त्यामुळे शेंगदाणे तुम्ही आधीच तेलात परतून घ्या आणि त्यानंतर तुम्ही बटाटा मिरची ॲड करू शकता। परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला थोडंसं पाणी। तर पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ, जास्तही पाणी घ्यायचं नाही आहे। साहजिक तुम्हाला आयडिया आलीच असेल तर आपल्याला काय बनवायचं आहे, आपल्याला आज उपवासाचा उपमा करायचा आहे। तर उपमा हा प्रत्येक गोष्टीचा होतो असं नाही आहे, पण उपवासासाठी खास अशी युनिक अशी डिश मी बनवलेली आहे। शेवटपर्यंत पहा। पाण्याला छान अशी उकळी आली की आपल्याला आपलं जी वरईचं आपण भाजून घेतलेलं तांदूळ आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, छान असं मिक्स करायचे आणि लो फ्लेमवरती गॅस करून झाकण ठेवून द्यायचं। एक 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे। तर त्यामध्ये काय ॲड करायचं ते मी घेतलेलं आहे पनीर। तर पनीर हे बाजारातून आणलेलं नाही आहे, हे पनीर मी घरीच बनवलं आहे। त्याच्यामध्ये नो व्हिनेगर नो कुछ काही ॲड केलेलं नाही आहे, घरच्या घरी मी लिंबू घालून मी फोडून घेतलेलं त्याच्यापासून मी बनवलेलं पनीर आहे। ते व्हिनेगर वगैरे मी काहीही टाकलेलं नाही, असे घरचे पनीर मी यूज करते आहे आणि अशा पद्धतीने मी पनीरचे छोटे छोटे तुकडे हे बारीक असे करून घेतलेले, छान असे किसून घेणार आहे। तर पनीर छान किसून घ्यायचं आहे आणि किसून तुम्ही पाहू शकता मी जास्त असे मोठ्या किसणीने पण नाही, छोट्याच किसणीने किसून घेते आहे आणि सगळ्यात पौष्टिक आणि तुम्हाला सगळ्यांमध्ये म्हणतात ना एक काहीतरी कॅल्शियमसाठी हवं आहे, तर पनीर मला आवडतं म्हणून मी ॲड करते आहे। मग झाकण काढायचा, उपमा चेक करायचा आपला झाला आहे की नाही उपवासाचा उपमा। आपली वरईचे तांदूळ छान असे शिजलेले आहेत, मग त्यामध्ये ॲड करायचं आहे आपलं पनीर जे आपण किसून घेतलं आहे। ते किसून घेतलेलं पनीर असं ॲड करायचं आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे। मिक्स आऊट केल्यानंतर पाहू शकता तुम्ही वरईचं तांदूळसुद्धा चिकटणार नाही आहे, एकदम मऊ लुसलुशीत आणि मोकळा सुट्ट्या असा उपमा जसा हवा आहे, तुमचं शीत भाताचं शीत जे म्हणतो तसं आपल्या वरईच्या तांदळाचं शीत एकमेकांना चिकटणार सुद्धा नाही, असे मोकळी फळफळीत उपमा आपला रेडी आहे। 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं, एक वाफ काढून घ्यायची आणि पाहू शकता इकडं झालेला आहे आपला उपमा रेडी। तर खायलाही तेवढीच टेस्टी अप्रतिम अशी होणारी डिश आहे। सर्वांनी करा आणि आवडली तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची माझी उपम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि असा उपमा नक्कीच ट्राय करा, तेही पनीर घातलेला। साहजिक आहे उपमा सगळे खात असतील, पण असा पनीर घालून उपमा कधी कोणी केला नसेल आणि तोही वरईच्या तांदळाचा। मी केला आहे आणि खूप छान झाला होता, तुम्ही करा, एकदा करा नक्की आणि कसा वाटला ते सांगा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।
मी डिशमध्ये काढते आहे त्यावेळेस तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम सुट्टा झालेला आहे, असा नाही चिकट वगैरे झालेला आहे. आणि नक्की ट्राय करा. त्यासोबत एन्जॉय करायला घ्या एक काकडी आणि आपला उपमा. मग चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. बाय. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली हे आवर्जून सांगा. माझा उपमा नक्की कसा झाला आहे. बाय.